झी मराठी वाहिनीवरील देव माणूस या मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे असा आहे की आता जामकरला समजणार आहे की पोलीस स्टेशनला आग गोपाळने लावलेली आहे. तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. तर देव माणूस या मालिकेमध्ये आपल्याला सध्या असं पाहायला मिळत आहे की गोपाळ हे बघायचं असतं की गावामध्ये खून कोण करत आहे. त्यामुळे तो ठरवतो की आता पोलीस स्टेशनला जायचं आणि फिंगरप्रिंटची जी रिपोर्ट आहे ती चेक करायची. आणि त्याचबरोबर लालीने सुद्धा ठरवलेलं असतं की जामकरने त्यांच्या हाताचे जे ठसे घेतलेले असतात ते पुरावे आता नष्ट करायचे. त्यामुळे लाली सुद्धा पोलीस स्टेशनला जाते आणि मग तिथे गेल्यानंतर गोपाळला पेस्ट कंट्रोलवाला एक माणूस दिसतो आणि मग तो त्याला बेशुद्ध करतो आणि त्याचे कपडे घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि सगळीकडे तो औषध टाकतो. पण लालीने मात्र त्या कॅनमध्ये आधीच रॉकेल टाकलेलं असतं. गोपाळला रॉकेलचा वास येतो, पण त्याला वाटतं की कोणतं तरी एक नवीन औषध असेल ज्यामुळे हा रॉकेलसारखा वास येतोय. आणि मग गोपाळ त्या ठिकाणी औषध टाकत असताना त्या ठिकाणी पोलीससुद्धा येतो आणि मग तो विचारतो की हा वास कसा येतोय. तो म्हणतो की नवीन औषध आहे त्यामुळे हा रॉकेलसारखा वास येतोय. आणि मग हे ऐकल्यानंतर पोलीससुद्धा तिथून निघून जातो. आणि मग औषध टाकत असतानाच गोपाळ जामकरने जी ठसे घेतलेली फाईल असते ती चोरी करतो आणि मग फाईल चोरी करून तो बाहेर येतो आणि तेवढ्यातच त्या ठिकाणी जामकर येतो आणि मग चालत असताना जामकरचा त्याला धक्का लागतो आणि मग लगेच जामकरला गोपाळवरती संशय येतो आणि मग तो गोपाळला त्याचा मास्क काढायला सांगतो. कारण जामकरला वाटत असतं की त्याने गोपाळला कुठेतरी पाहिले आणि मग जामकर त्याचा मास्क काढणार तेवढ्यातच लाली पोलीस स्टेशनला आग लावते. आणि मग पोलीस स्टेशनला आग लागल्यानंतर जामकर हा पोलीस स्टेशनकडे पळतो आणि मग गोपाळ तिथून पळून जातो. आणि मग गोपाळला सुद्धा समजत नाही की पोलीस स्टेशनला आग कोणी लावली आणि मग तेवढ्यातच त्याला लाली तिथून पळून जाताना दिसते. आणि मग लालीला पकडण्यासाठी गोपाळ तिच्या मागे पळतो आणि गोपाळच्या मागे जामकर पळतो. पण लाली मात्र गोपाळच्या डोक्यात मारते आणि गोपाळला बेशुद्ध करते. आणि मग त्यानंतर लाली गोपाळला लपवून ठेवते आणि लाली सुद्धा तिथून पळून जाते. तर असं काय आपल्याला कालच्या भागामध्ये पाहायला मिळालेलं आहे. तर नवीन आलेल्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की जामकर गोपाळच्या घरी जातो आणि मग तिथे गेल्यानंतर तो सगळ्यांना विचारतो की गोपाळ कुठे गेला आहे आणि तो सांगतो की काल आमच्या पोलीस स्टेशनला आग लागलेली आहे आणि मला दाट संशय आहे की ती आग गोपाळनेच लावलेली आहे. आणि मग हे ऐकल्यानंतर सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. तर असं काय आपल्याला या प्रोमोमध्ये पाहायला मिळतं. तर जामकरला गोपाळच्या विरोधात एक नवीन पुरावा सापडला आहे का दुसरं काहीतरी, हे पाहणं आता रंजक ठरणार आहे. तर मालिकेमध्ये दाखवण्यात येणाऱ्या या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.